यानंतर चंद्रपूरमधली महत्त्वाची बातमी. चंद्रपूर महापालिकेमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे. ठाकरेंच्या पाठिंब्यावर भाजपने बाजी पलटवलेली आहे. भाजपच्या संगीता खांडेकर या चंद्रपूरच्या महापौर झालेल्या आहेत. संगीता खांडेकर एका मताने महापौरपद जिंकलेल्या आहेत. संगीता खांडेकर यांना 32 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या वैशाली महाडुळे यांना 31 मतं पडलेली आहेत. निवडणुकीमध्ये एमआयएम तटस्थ राहिली. वंचितचे 2 नगरसेवकही गैरहजर होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपमध्ये महापौर पदासाठी 1.25 वर्षांचा फॉर्म्युला ठरलाय. पहिले 1.25 वर्ष भाजपचा महापौर, नंतर ठाकरेंचा महापौर असणार आहे. चंद्रपुरात काँग्रेसला अंतर्गत संघर्ष आणि मित्रपक्षांसोबत चर्चेबाबत केलेले धरसोड ही भोवल्याच दिसून येत आहे. मी आभार व्यक्त करते. तसे सगळे आमचे नगरसेवक, सगळे बंधू, सगळ्या प्रभागाचे मी धन्यवाद करते. मी महापौर झाल्याने मला त्यांनी संधी दिली आहे. तर या शहराचा विकास कसा होईल, पाणी व्यवस्था असो, रिंग रोड असो, महानगरच्या शाळा असो, सगळे मी या शहरासाठी पूर्ण प्रयत्न करेन. आणि आमच्यासोबत आमची भाऊ आहे, त्याच्यामुळे आम्ही केंद्र सुद्धा राज्यात सुद्धा आम्ही भरपूर निधी या शहरासाठी आणून विकास करू. दरम्यान चंद्रपूरमधल्या या सगळ्या घडामोडीनंतर मुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूया. चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे महापौर झालेले आहेत. महापौरांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. आता त्या ठिकाणी काय अलायन्सेस आहेत, ते कुठल्या पद्धतीने केलेले आहेत याची माहिती मी आपल्याला यानंतर घेईन, त्यावेळेस देईन.